लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सुरक्षितता व सहकार्याचा ध्यास, पाखर आहे एक विश्वास। विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पाखर महिला अर्बन बँकेचा शुभारंभ। बातमी पुसद येथून। पाखर महिला अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी पाखर कॉम्प्लेक्स छत्रपती चौक मुख्य शाखा शुभारंभ दिनांक 2 ऑक्टोबर विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी उद्घाटक म्हणून मंजुषाताई केशवराव डेकाटे यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला। यावेळी सर्व सभासद, शुभचिंतक व ग्राहक, मित्रपरिवार व असंख्य ग्राहक, उपस्थित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाखर कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या वतीने ग्राहकांना आवाहन करण्यात आले की जास्तीत जास्त बचत खाते, आवर्ती ठेव, फिक्स्ड डिपॉझिट अशा सर्व ठेवी बँकेत ठेवून या नवीन वित्तीय संस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्षस्थानी असलेल्या श्रीमती मंजुषा केशवराव डेकाटे यांनी केले। लवकरच आम्ही आपल्या सर्व ग्राहकांच्या पसंतीस विश्वासपात्र ठरू व पुसद शहरातील नूतन झालेल्या आर्थिक क्षेत्रातील हे दालन विश्वास संपादन करेल। आपण आमच्या वित्तीय क्षेत्रातील या प्रतिष्ठानाला यशस्वी कराल अशी अपेक्षा अध्यक्ष व सर्व संचालक सभासद यांच्या वतीने करण्यात आली आहे। साठी आम्ही सुरू केलेली आहे आणि याच्यामध्ये महिलांचे बचत गट, आपण माहिती आहे की महिलांचे बचत गट फार मोठ्या प्रमाणात आहे। त्यांनाही या गोष्टीतून कुठेतरी कर्ज लागतं आहे, बचत करायचे, पण त्यांना कुठेतरी बँक उपलब्ध होणं गरजेचं आहे आणि हे सगळे व्यवहार त्यांच्यासाठी सचोटीने होणे गरजेचे आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही ही बँक सुरू केलेली आहे। महिलांनी या बँकेमध्ये आपले बचत गटाचे खाते असावेत किंवा इतर कुठलेही खाते असावेत ते या ठिकाणी सुरू करावेत। आमच्या जास्तीत जास्त जे महिला सभासद आहेत किंवा इतरही सभासद आहेत यांनी आम्हाला जास्तीत जास्त मुदत ठेव या ठिकाणी द्यावी, जेणेकरून आम्ही आपल्या बँकेचा आणखीन विस्तार चांगल्या पद्धतीने करू, महिलांना कर्ज उपलब्ध करून देऊ, विविध छोटे छोटे गृहोद्योग आहेत त्यांच्यासाठी कर्ज उपलब्ध करून देऊ। त्याचबरोबर महिलांच्या आणखीन काहीतरी वेगवेगळ्या संकल्पना असतील त्या संकल्पनांना सुद्धा आम्ही या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून देऊ। आम्हाला सुद्धा आमच्या या बँकेच्या माध्यमातून विविध असे नवोपक्रम या ठिकाणी राबवायचे आहेत आणि ते राबवण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला अपेक्षित आहे। एवढंच मी या ठिकाणी म्हणेन। नवीन दालन जे उभं केलेलं आहे ते महिलांच्या सबलीकरणासाठीच आहे। महिला कुठल्याही क्षेत्रात पाठीमागे राहायला नको आणि त्यांना सहकार्य करणारे आमचे बंधूच आहेत, पण सगळ्यांनी मिळून जर केलं तर देशाची धुरा निश्चितच पुढे जाणार आहे आपल्या आणि त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग अर्वाचीन काळापासून फार मोठ्या प्रमाणात आलेला आहे। राणी लक्ष्मीबाई आहेत, अहिल्याबाई होळकर आहेत, अजून अशा आपल्या इंदिरा गांधी आहेत आहे ना, आणि आधुनिक काळात तर आपण बघतोच आहे की कुठल्याही क्षेत्रात स्त्री ही पाठीमागे राहिली नाही। त्याच्यामुळे ही जी बँक आपण सुरू करतोय या बँकेत सचोटीचे व्यवहार व्हावेत आणि सचोटीला कारणीभूत स्त्री आहे। स्त्रीला कुठल्याही प्रकारचा अप्रामाणिकपणा आवडत नाही, कुठल्याही स्त्रीला आवडत नाही आणि त्यामुळे सगळ्या स्त्रियांनी या अर्बन पाखर महिला अर्बन बँकेसाठी, सोसायटीसाठी आपलं सहकार्य द्यावं अशी मी त्यांना विनंती करते आणि आमच्या बंधुवर्गालाही मी म्हणते की सगळ्यांनी मिळून जर सहकार्य केलं तर निश्चितच देशाची धुरा आपली नेहमीसाठी ज्वलंत राहणार आहे, तेवत राहणार आहे। एवढं बोलून मी आपल्याला सांगते की सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावे। रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.